सोनं देणारा चमत्कारी तलाव. गरीब साक्षी आपल्या डोक्यावर एक कपड्यांचं भरलेलं गाठोडं घेऊन जात होती, खूप गरमीत, आणि ते पण पायी. साक्षीने खूप मळलेले कपडे घातले होते. माहिती नाही कुठपर्यंत मला आणि माझ्या परिवाराला अशा गरिबीला कधी तोंड द्यावं लागेल. देवा, आमची अशी गरिबीची अवस्था, जी परिस्थिती आली आहे त्याच्यापासून आम्हाला दूर कर. खूप गरमीत पायी चालून साक्षी खूप दम देऊ लागली. तेव्हा ती तलावाजवळ येते आणि त्या तलावाच्या किनाऱ्याजवळ बसून दुपारच्या उघड्या गरमीत ती आपल्या हाताने कपडे धुत असते. किती ऊन आहे. थोड्याच वेळात अचानक गरमीमुळे साक्षीला चक्कर येऊ लागतात आणि ती बेहोश होऊन तिचे डोकं दगडाला लागतं आणि त्यानंतर एक टोकदार दगड तिच्या पायात सुद्धा लागतो आणि डोक्याला लागलेला मार आणि पायाला लागलेल्या मारामुळे तिच्या शरीरातून रक्त निघायला लागतं. आणि तेवढ्याच वेळात एक सुंदर मुलगी साक्षी जवळ येते. तिला बघून असं वाटत होतं जणू काही ही एक परी आहे. अरे, ही मुलगी कोण आहे? हिच्या डोक्यातून तर रक्त निघतंय. आणि तेव्हाच ती मुलगी साक्षीच्या पायातून चप्पल काढते आणि त्या तलावात चप्पल फेकून देते. त्यानंतर साक्षी तिच्या पायाला आणि डोक्याला कपडा बांधते. मला तर ही फार दुःखी बाई वाटते. मला हिच्या भूतकाळात जाऊन हिच्या जीवनात काय काय घडलं हे माहिती करून घ्यायला हवं. तेव्हा ती मुलगी साक्षीच्या डोक्यावर हात ठेवून आपली डोळी बंद करते आणि तिच्या डोळ्यासमोर एक छोटासा मोनपूर नावाचं गाव आढळतं. गरीब साक्षी आपल्या छोट्याशा घरात आपल्या नवऱ्याबरोबर अजित, सासू सासरे, मीनाक्षी आणि तिच्या 2 नंदा रिया आणि पायल सोबत बसून चहा पित होती. अहो, तुम्ही कधी आणणार किराणा? घरात फक्त आजच्या पुरतच धान्य आहे. साक्षी, माझं आत्ताच बोलणं झालं कारखान्याच्या मालकाशी. त्यांनी यावेळी कुठल्याही कामगाराचा पगार दिला नाहीये. ते जेव्हा कधी पैसे देतील तेव्हा मी सगळं सामान घेऊन येईन. साक्षी आपल्या सासरी, आपला नवरा अजित, सासू सासरे, मनदीप, मीनाक्षी आणि 2 छोट्या नंदांबरोबर रिया आणि पायल सोबत खूप गरिबीत आपले जीवन जगत होती. साक्षी आणि अजितचं लग्न काही दिवसापूर्वीच झालं होतं. अजित त्या मैनपूर गावात एक कारखान्यामध्ये मजदुरीचं काम करत होता. त्याला त्याच्या कामाचे रोज 200 रुपये मिळायचे. एवढ्या कमी पैशात अजित आणि त्याच्या परिवाराचं घर नाही भागत होतं. दुसऱ्या दिवशी रोजच्या वेळी अजित आपल्या कामावर जात होता. रिया, जरा मला औषध देतेस का तू? मनदीपला हृदयाची बिमारी होती. तेव्हा रियाचं लक्ष औषधीच्या डब्यावर जाते आणि ती औषध संपलेली होती. बाबा, तुमचं तर औषध संपलं आहे. काय? आता कसं आणू आपण औषध? अजित जवळ तर आता पैसे सुद्धा नाही आहे. सासूबाई, मी मेडिकलमध्ये जाऊन ही औषध उधारीत घेऊन येते. जेव्हा पैसे येतील तर त्या शॉपवाल्याला आपण पैसे परत करू. सासऱ्याला रोज औषध घेणं गरजेचं आहे. ठीक आहे बेटा, जा आणि उधारीतच घेऊन ये. पायल बेटा, तू चूलवर डाळ ठेव. मी परत आल्यावर पोळ्या टाकेल. साक्षी बाहेर जाते. साक्षीचं सासरचं घर खूप गरीब होतं. त्यांच्या घरात गॅस सुद्धा नव्हता. ती चुलीवर स्वयंपाक करायची. रात्रीच्या वेळी अजित जेव्हा कारखान्यातून परत येत होता, तो दमून गेला होता आणि पायी येत होता. आज सुद्धा मालकांनी मला माझ्या कामाचे पैसेच दिले नाहीत. आता मी काय करू? घरात सगळं सामान सुद्धा संपत आलं आहे. तेवढ्याच वेळात मागून एक बाईक घेऊन अजित सोबत काम करणारा एक माणूस येतो आणि अजितला आपल्या बाईकवर बसून घेऊन जातो. आणि तेवढ्याच वेळात जोरात एक ट्रक येतो आणि अजित आणि त्याच्या मित्राला उडवून चालला जातो. त्या हादस्यात अजितचे 2ही पाय कापले जातात. जेव्हा ही बातमी अजितच्या परिवाराला मिळते आणि
ते सगळे लोक खूप रडत असतात. अजित बरा व्हावा यामुळे मनदीपनी आणि मीनाक्षीने आपल्या घरातले सगळं सामान विकून टाकलं. काही दिवसानंतर अजित आता मरेपर्यंत अपंगच राहील आणि तो विकलांग चेअरवर बसून राहील. सकाळची वेळ, सगळेजण घरात बसले असतात. हे सगळं काय चाललंय माझ्या मुलाबरोबर? मीनाक्षी आता आपल्या कुटुंबाचं सर्व काही कसं काय भागणार आहे? किती वाईट मुलगा आहे ना मी. ज्या वेळेला मला माझ्या कुटुंबाचं सहारा बनणं भाग होतं, त्यावेळी मीच माझ्या कुटुंबाच्या डोक्यावर भार बनलो आहे. हे बघा, तुम्ही स्वतःला दुखवू नका घ्या. जे घडायचंय ते तर घडेलच. साक्षी, किती मोठं कुटुंब आहे ना आपलं. घरात 2 तरुण बहिणी आहेत माझ्या. आता या दोघींचं लग्न आणि पूर्ण कुटुंबाचं पालन पोषण कोण करणार आहे? आजपासून मी बाहेर जाऊन काम करेल आणि पैसे कमवेल आणि आपल्या परिवाराला चालवेल. हो दादा, आता तू दुःखी नको होस. रिया आणि मी पण वहिनीसोबत बाहेर जाऊन काम करू, सोबत मिळून कमवू, तर घरची परिस्थिती थोडी बरी होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रिया, पायल आणि साक्षी तिघेही जण कामाच्या शोधात गावात निघतात. आणि आता उधारीत किराणा आणि औषध घेतल्यामुळे साक्षीवर खूप कर्ज होतं. आणि तेव्हाच रिया आणि पायलला त्याच गावात सेठ बन्सीलालच्या घरी रोज 100 रुपयाच्या रोजावर घरात सफाई करायचं काम मिळत असते. आणि साक्षी त्याच गावात लोकांचे कपडे धुवायचे काम करते. काही दिवस असेच निघतात. साक्षी रोज सकाळी गाववाल्यांचे कपडे घेऊन तलावाजवळ धुवायला जाते आणि तिथे पूर्ण दिवस कपडे धुवून ती सायंकाळी घरी येते. या कामातून तिला, साक्षीला 200 किंवा कधी 300 रुपये मिळते. आता घरातला खर्च साक्षी, रिया आणि पायलमुळे होत होतो. एके दिवशी सायंकाळी रिया आणि पायल बन्सीलालच्या घरी सफाई करत होती. त्या दिवशी बन्सीलालचा मुलगा रोहन आणि त्याचा मित्र राहुल होता. दोघही जण घाणेरड्या नजरेने रिया आणि पायलला बघत होते. रोहन, किती सुंदर मुली आहेत बघ या दोघी पण. तेवढ्याच वेळा राहू आणि रोहन रिया आणि पायल जवळ येतात. काय जाने मन, मी ऐकलं तुमच्या दोघींचं अजून लग्न झालेलं नाहीये. हवं तर आपण दोघं एकत्र होऊ शकतो. हा, रिया आणि पायलला त्या दोघांची नियत बरी वाटत नव्हती. तेवढ्यात रोहन जेव्हा रियाला हात लावतो आणि तेवढ्यात रिया आणि पायल दोघांनाही धक्का देऊन तिथून निघून जातात आणि घरी येऊन रडता रडता आपल्या परिवाराला सगळी गोष्ट सांगतात. काय? मी त्या दोघांना सोडणार नाही. अजितराव, तुम्हाला माहिती आहे ना की रोहन किती बदमाश आहे. रिया आणि पायल, तुम्ही दोघी उद्यापासून कामावर नाही जायचं. आता तुम्ही दोघी वयात आल्या आहात. आता अशा वयात बाहेर जाऊन काम करणं तुमच्यासाठी सुरक्षितेचं नाहीये. त्याच्यानंतर रिया आणि पायलचं घराबाहेर जाऊन काम करणं कायमचं बंद झालं. त्या कारणामुळे परिवाराची पूर्ण जबाबदारी फक्त साक्षीच्या खांद्यावरच आली. काही दिवस असेच निघून जातात. एक दिवस अचानकपणे मीनाक्षीची तब्येत खूप खराब होऊन जाते. तेव्हा सगळेजण हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जातात. मीनाक्षी ताईंना हृदय विकार झाला आहे. तुम्ही आता लगेच 2 लाख रुपयांची व्यवस्था करा, कारण आपल्याला लगेच मीनाक्षीची बायपास सर्जरी करावी लागणार आहे. हे ऐकून सगळेजण आश्चर्यचकित होतात. काय? माझ्या मीनाक्षीला हृदय विकार झाला आहे का? साक्षी बाळा, आता आपण 2 लाख रुपये कुठून आणणार आहोत? एकतर ही गरिबी आम्हाला खूप त्रास देत आहे, वरना हा त्रास बंद होत नाही आहे. तेव्हाच मनदीप मीनाक्षीच्या इलाजासाठी स्वतःचं घर विकून टाकतो आणि सगळेजण भाड्याच्या एका छोट्याशा घरात राहायला जातात. काही दिवसानंतर साक्षी परत कपडे घेऊन तलावाजवळ येते आणि तेव्हा ती सुंदरशी मुलगी जी साक्षीच्या डोक्यावर हात ठेवून बसली होती ती आपली डोळे उघडते
तेव्हा साक्षी शुद्धीत येते. अरे, तुम्ही कोण आहात? साक्षी, मी एक जादूची परी आहे. मी आपल्या जादूने तुझ्या जीवनात जे काही दुःखाचं घडलं आहे ते सगळं मी माहिती करून घेतलं. तुझ्या जीवनात फार दुःख आहे. या छोट्याशा वयात तू किती काही दुःख बघितलं आहे. हेच माझं जीवन आहे बहीण. आता तर असं वाटतं की माझ्या जीवनात प्रत्येक वेळी दुःखच दुःख लिहिलं आहे. असं त्रासाचं जीवन जगण्यापेक्षा तर मेलेलं बरं. उठ साक्षी, आणि या तलावातून तू तुझी चप्पल काढ. साक्षी तलावात जाऊन आपली चप्पल काढते, तर ती काय बघते तर तिची चप्पल सोन्याची झाली असते. अरे, माझी ही चप्पल सोन्याची कशी झाली? साक्षी जेव्हा मागे वळून बघते तर ती परी तिथे नसते. अरे, ती परी कुठे गेली? हा चमत्कार बघून साक्षीला काहीच कळत नाही. तेव्हा अचानक तिच्या हातातली एक सोन्याची बांगडी तलावात पडते. अरे, माझी बांगडी! साक्षी जेव्हा पाण्यात आपली पडलेली बांगडी काढते तर ती मेटलची ती बांगडी सोन्याची झालेली असते. हा चमत्कार बघून साक्षीला काहीच कळत नाही. अरे, ही बांगडी सोन्याची झाली, हे कसं झालं? मला असं वाटते हा तलाव जादूचा तलाव आहे. याच्यात जे काही वस्तू जात आहे ती सोन्याची बनून येते. तेव्हा साक्षी एक एक करून तिच्या स्वतःचे सगळे सामान ती तलावात टाकते. त्याच्यानंतर ती सगळ्या गोष्टी सोन्याच्या बनतात. एवढं मोठं सोनं! आता तर आमची सगळी गरिबी दूर होईल. तेव्हा साक्षी तो सगळं सोनं घेऊन आपल्या घरी जाते आणि आपल्या परिवाराला त्या जादूचं सोनं देणारं तलावाबद्दल सांगते. एवढं मोठं सोनं बघून सगळेजण आनंदित होतात. काय, जादूचा तलाव? अरे वा साक्षी, आता आपण सगळे गरिबीतून बाहेर पडणार आहोत. हो आई, बाबा, आता आपलं पण स्वतःचं मोठं घर होईल. आता आपण पण श्रीमंत झालो आई बाबा. हे बघून सगळेजण खूप आनंदित झाले. तेव्हा साक्षी ते सगळं सोनं घेऊन विकून त्या पैशांनी त्याच गावात एक खूप मोठं आणि सुंदर घर घेते आणि आपल्या सासऱ्याला आणि नवऱ्याला एक खूप मोठं किराण्याचं दुकान उघडून देते आणि रोज ते सोनं देणाऱ्या तलावाजवळ जाऊन तिथून सोनं काढत असते आणि आपली गरिबी दूर करत असते. त्यानंतर साक्षी आपल्या दोन्ही नंदाचं लग्न खूप धूमधडाक्यात करते. काही महिन्यानंतर एक दिवस साक्षी त्याच जादूच्या तलावाजवळ जाते. त्या तलावाचं सगळं पाणी सुकलेलं असतं आणि तिथे एक म्हातारी बाई बसलेली असते. अरे, या तलावाचं पाणी सुकलं कसं? मला असं वाटते आज पण तू सोनं काढायला आली होती. हो, पण तुम्हाला कसं माहिती? तुम्ही कोण आहात? हा जादूचा तलाव मीच आहे. मी बऱ्याच वर्षापासून जादूचं तलाव बनून तुझ्यासारख्या मजदूर आणि गरीब लोकांची सहाय्यता करते. आज माझ्या जीवनाचा आखरी क्षण आहे आणि या आखरीच्या क्षणी तुला जे मागायचं आहे ते तू मागू शकते. अच्छा, तसं तर माझ्याजवळ सगळंच काही आहे. फक्त एकच कमी आहे. तुम्ही माझ्या नवऱ्याचे कापलेले पाय परत आणू शकता का? माझ्या नवऱ्याचे पाय नाही पाहून मला खूप त्रास होतो. त्याच्यासाठी तुला एका वस्तूचं बलिदान द्यावं लागेल. मी माझ्या जवळचे सगळे पैसे देऊ शकते. फक्त माझ्या नवऱ्याचे पाय वापस आले पाहिजे. तेव्हाच ती एक म्हातारी बाई साक्षीला एक कागद देते. या कागदावर जे नाव लिहिले आहे, तुम्हाला या 10 लोकांची मदत करावी लागेल. एवढं बोलून ती म्हातारी बाई तिथून गायब झाली. कदाचित
या 10 लोकांची मदत करून माझ्या नवऱ्याचे पाय परत येतील. तेव्हा साक्षी त्या कागदात लिहिलेल्या प्रत्येक लोकांच्या घरी जाऊन बघते. तर ती काय बघते तर ते 10चे 10 लोक अजित सारखे अपंग असतात. त्यांचे पण 2 पाय नसतात आणि ते आपल्या गरिबीत जीवन काढत असतात. हे बघून साक्षी खूप रडत असते. तेव्हा त्या सगळ्यांची मदत करून त्यांची गरिबी दूर करते. लोकांचं म्हणणं खरं आहे, जी वस्तू एकदा जाते ती कधीच पलटून परत येत नाही. पण मला आनंद अशा गोष्टीचा आहे की मी या सगळ्या अपंग लोकांची मदत करू शकली. त्यानंतर साक्षी आपल्या परिवारासोबत आनंदात आपलं जीवन व्यतीत करते. कर्नाटकाच्या जंगलात बल्लू नावाचं माकड राहत होतं. ते खूपच चालाक माकड होतं. जेव्हा कधी त्याला जंगली जनावर भेटायचं तेव्हा तो आपला जीव वाचवण्यासाठी खोटं सांगायचा की तो शेर खानचा मित्र आहे. या कारणाने त्याचा जीव वाचायचा. एकदा जेव्हा तो जंगलातून चालला होता तेव्हा त्याला रस्त्यात लांडगा भेटला. वाह, पाहित नाही मी आज सकाळी कुणाचं तोंड पाहिलं होतं. शिकार आज समोरूनच चालत येत आहे. शिकार आणि मी, तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? का मी तुझा शिकार नाही करू शकत का? नाही, कारण मी शेर खानचा मित्र आहे ना. आणि तुला तर माहितीच आहे की शेर खान जंगलाचा राजा आहे. काय, तू शेर खानचा मित्र आहेस? अरे जा भाऊ जा, तुला मारून मला माझा जीव धोक्यात नाही टाकायचा आहे. जा. माकड चांगल्याच हुशारीने आपला जीव वाचून निघतो. तेव्हा त्याला रस्त्यात आणखीन एक चित्ता भेटतो. अरे माकडाच्या मुला, थांब. तू मला काहीतरी म्हणालास का रे चित्या? अरे भोतनीच्या, मी तुलाच थांबायला सांगितलंय. का मला हे कळू शकतं का तू मला का थांबवतोयस ते? भूक लागल्या म्हणून. भाई बघ, आज माझा वाढदिवस आहे आणि आज आपल्याला केक मिळाला नाहीये, तर विचार केला की तुलाच केक बनवून खाऊन टाकतो मी. मी तर असं ऐकलं होतं की एखाद्याची मृत्यू येणार असेल तर तो शहराच्या जवळ धावतो. पण तू का आपल्या मृत्यूला आमंत्रण देतोयस? अरे समशान मधल्या विजलेल्या काळ्या लाकडाच्या कोळश्या, काय तू मला मारणार आता? अरे नाही, मी तर फक्त तुला वॉर्निंग देतोय. जर तू चुकून सुद्धा मला मारलंस ना तर तुझं मरण नक्कीच आहे रे. ते कसं? कारण मी राजा शेर खानचा मित्र आहे, माहितीये तुला. जसं त्याला हे कळेल की तू मला मारलेला आहेस, तो तुला जिवंत सोडेल का याचा विचार कर जरा. काय तू खरंच शेर खानचा मित्र आहेस? हा, तर मी तुला कधीच मारणार नाही. त्याचं काय ना, आपल्याला एवढ्या लवकर मारायचं नाहीये भाऊ. हा, ठीक समजलास तू. चल आता निघ इथून, कल्टी हो, चल. चिता गपचूप आपल्या गुफेत निघून जातो. चित्याला बावळट बनवून माकड तिथून निघतं. तेव्हा त्याला रस्त्यात एक वाघ दिसतो. अरे माकडा, कुठे चाललायस तू? मी कुठेही जाईन, तुला काय करायचंय? अरे गरज आहे म्हणून तर विचारतोय, कुठे चालला आहेस? मी माझ्या मामाच्या घरी चाललोय. काय तू जाऊ शकशील? कोण थांबवणार आहे मला? तुला माझी भीती नाही वाटत? नाही, आणि शोले फिल्म मी बघितलेली आहे. त्यात गब्बर म्हणालाय की जो डर गया समजो वो मर गया. तर तू मला घाबरत नाहीस, हो ना? हा हा, तुझ्या बरोबर काय, मी तर तुझ्या वडिलांना सुद्धा घाबरत नाही रे. ए, वडिलांवर नको जाऊस, नाहीतर मी तुला इथेच टपकावून टाकेन, समजलं का? अरे मरून गेले मारणारे, तू मला ओळखत नाहीयेस. मी शेर खानचा मित्र आहे, मित्र. जर तू मला जराही हात लावलास ना तर तुझी पिक्चर तो कंप्लीट करून टाकेल, समजलं का? शेर खान तुझे तुकडे तुकडे करून खाऊन टाकेल. हे ऐकून वाघोबा पण घाबरतो. अरे तू मग हे मला आधी सांगायला पाहिजे होतंस ना की तू शेर खानचा मित्र आहेस. शेर खानचा मित्र म्हणजे आपला सुद्धा मित्र. मी तुला कसं काय मारू शकतो? जा,
तुला मामूच्या घरी जायचं होतं ना, जा इज्जत मध्ये तुझ्या मामूच्या घरी निघून जा आणि जाताना तुझ्या मामूला माझा सलाम बोलून जा. ओके. माकड मनातल्या मनातच हसतं आणि विचार करतं, झुकते दुनिया झुकवणारा हवाय आणि जंगलात जिवंत राहायचं असेल तर जंगली जनावरांना उल्लू बनवता यायला हवंय. माकड आपल्या खुशीत मामाकडे चाललेलं असतं, पण ज्याच्या नावानी तो सगळ्यांना घाबरवत असतो तो शेरसिंग माकडाच्या समोर येतो. अरे मूर्ख माकडा, मला खूपच भूक लागली आहे, थांब जरा इथेच. शेरसिंगला बघून माकड आतनं तर घाबरलेलं असतं, पण आपल्या चेहऱ्यावर तो दाखवत नाही. तो विचार करतो, हे देवा, हा तर खुद शेरसिंग आहे, आता याला कसं घाबरवू. आयडिया, याला घाबरवण्यासाठी की नाही मला माझी पुराणी युक्ती वापरावी लागेल. काय विचार करतोयस रे? मला बघून तुझी पॅन्ट ओली तर झाली नाही ना? अरे तुला बघून कुत्री मांजरी घाबरत असतील, मी नाही घाबरत. काय काय तुम्हाला नाही घाबरत? अरे सगळे मला घाबरतात, मग मी तुला कशाला घाबरू. अरे माकडा, तू शुद्धीत तर आहेस, तुला कोण घाबरतं? वाघ, चित्ता, लांडगे हे सगळे मला घाबरतात. जर ही सगळी मंडळी याला घाबरतात तर नक्कीच माकड माझ्यापेक्षा सुद्धा शक्तिशाली असेल. याच्याशी वाद घालणं खूप महागात पडेल मला. मग शेरसिंग माकडाला सांगतो, काय या गोष्टीचा तुझ्याकडे पुरावा आहे की जंगलातले सगळेच्या सगळे प्राणी तुला घाबरतात? हा, का नाही, चल माझ्यासोबत. मग शेरसिंग आणि बल्लू माकड वाघाकडे जातात. अरे वाघाच्या बछड्या, इकडे ये. माकडाला शेरसिंग बरोबर बघून तो वाघोबा पण विचारात पडला. आईला, हा खरोखरच शेरसिंगचा मित्र वाटतोय. हा बोला बंदर दादा, माझी काही चुकी झाली का? अरे तुझ्याकडून काही चूक झाली असती तर तू काय आतापर्यंत जिवंत राहिला असता. चल निघ इथून, फुट. ठीक आहे दादा. अरे वा, तू तर खरंच बोलत होतास. शेरसिंग, तू तर आता फक्त वाघालाच घाबरताना पाहिलंयस. जरा पुढे चल तर चित्त्याची हालत काय होते ते सुद्धा दाखवतो. मग दोघं चित्तेच्या गुफेकडे जातात. त्या, अरे चित्त्या, बाहेर ये. कुठे लपलायस डरपूक? बाहेर ये जरा. चित्ता बाहेर येतो. माकडाला शेरसिंग बरोबर बघून चित्ता पण घाबरतो. सलाम बंदर भाऊ, मला का बोलवलंय तुम्ही? अरे चित्त्या, आज मला बटर चिकन खायची इच्छा झालीये. बोल, माझ्यासाठी तू काय करू शकतो? भाऊ, आज संध्याकाळी मी चिकनचं शिकार करून तुम्हाला पाठवून देतो. आणि जर तू नाही पाठवलास तर आज संध्याकाळी आम्ही बटर चिकनच्या जागी बटर चिता खाईन, समजलं काय? मुलाचा जीव घ्याल का भाऊ? मी बोललोय ना एकदा, तर संध्याकाळी मी नक्की घेऊन येईल. भाई, निघू मी आता. चल निघ, इथून निघ, चल. अरे वा, चित्ता सुद्धा तुला घाबरतो? तेच तर, काहीतरी गोष्ट असेलच ना. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद. ही सर जॉनच्या मायावी नगरीची जादुई पाठशाळा आहे. इथे देशातून आणि परदेशातून विद्यार्थी जादू शिकायला येतात. हॅरीला इथे येऊन 3 महिने झालेत, पण तो खूप हुशार असूनही त्याला झाडूवर बसून उडणे ही एकच जादू शिकता आली आहे. पण दुसऱ्या बाजूला जॉनी, टोनी आणि सनीने जादूच्या सगळ्या युक्त्या शिकून घेतल्या आहेत. आज जादूच्या पाठशाळेत परीक्षा होणार आहे. जादू शिकणं म्हणजे खेळ नाहीये. तरी पण लक्षात ठेवा, कोणताही विद्यार्थी गुरुकुलच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करेल तो नक्कीच हसता खेळता जादू शिकेल. जसं की जॉनी, टोनी आणि सनीला सगळ्या जादू येतात. जॉनी, टोनी आणि सनी, आज तुमची परीक्षा आहे. आज तुम्हाला जंगलात जाऊन तुमच्या जादुई शक्तीचा परिचय द्यायचा आहे. काहीतरी असा आविष्कार करा की ज्याने सगळ्यांचं भलं होईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जादुई शक्तीचा उपयोग नीट विचार करून करा. हो गुरुजी. आणि हो, तुम्ही तुमच्या मदतीला गुरुकुलच्या कोणत्याही विद्यार्थ्याला घेऊन जाऊ शकता. हो गुरुजी. तर मित्रांनो, आज आपली योग्यता दाखवून द्यायची वेळ आलीये.
हा, आज आपण आपल्या जादूचा असा आविष्कार दाखवू की हे जग बघतच राहील. मित्रांनो, आताच सर जॉनने सांगितलंय की आपण मदतनीस म्हणून नवीन विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ शकतो. मी तुमच्या बरोबर येऊ शकतो का? होय, 3 महिन्यात तू फक्त झाडूवर बसून फिरायचं शिकलास काय? तू काय आमची मदत करणार? मी तुमची सगळी कामं करीन. मला तुमचा लहान भाऊ समजा आणि घेऊन चला ना. अरे छोटा भाऊ नाही, नोकर बनून यायचं असेल तर चल. हरकत नाही, मी तुमच्याबरोबर नोकर होऊन यायला तयार आहे. तुमच्या बरोबर राहिलो तर तुमच्याकडून जादूच्या युक्त्या शिकण्याची संधी मला मिळेल. ठीक आहे, आमच्याकडून जादू शिक, पण आमचा बाप व्हायचा प्रयत्न नको करूस. आणि हा, तू आमचा ज्युनियर आहेस हे मात्र विसरू नकोस. आणि आजपासून तू आमचा नोकर आहेस. आता आमची थोबाडं बघत का उभा आहेस? चल, आम्हाला लवकर तुझ्या झाडूवर बसव आणि जंगलात घेऊन चल. मग तिन्ही विद्यार्थी हॅरीच्या झाडूवर बसून जंगलाकडे जातात. थांब, इथे खाली उतरव. सर जॉननी सांगितलंय की आपल्याला आपल्या जादुई शक्तीतून अशा गोष्टीचा आविष्कार करायचा आहे ज्याच्यामुळे कोणाचं तरी भलं होईल. हा, हेच सांगितलं आहे. म्हणून आपल्याला हवेत उडून चालणार नाही, जमिनीवर चालावं लागेल. हा, जमिनीवर चालता चालता आपल्याला काही असं मिळेल जे आविष्काराच्या रूपात सर जॉनच्या समोर आपण दाखवू शकू. मग चारही विद्यार्थी चालत चालत जंगलात शिरतात. खूप लांबवर चालत आल्यामुळे चारही विद्यार्थी खूप थकून जातात. अरे मित्रांनो, थोड्या वेळ इथेच थांबू यार, खूप भूक लागली आहे यार. मला पण कोणीतरी पाणी पाजा, खूप तहान लागलीये. या जंगलात आपल्याला खायला प्यायला काय मिळणार? जॉनी, टोनी आणि सनी जादूच्या कलेत खूप पारंगत होते, पण भुकेने आणि तहानेनं व्याकुळ झाल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हतं. तेव्हा हुशार हॅरी म्हणाला, मित्रांनो, मी काही बोलू? गरज पडली तर गाढवाला बाप म्हणावं लागतं. तू जर आम्हाला काही खायला प्यायला देऊ शकत असशील तरच तोंड उघड, तरच आम्ही ऐकू. का तू आम्हाला खायला प्यायला देऊ शकतो? हो, जर तुम्ही तुमची अक्कल वापरणार असाल तर तुम्हाला खायला प्यायला नक्की मिळू शकेल. अक्कलेचा वापर करा म्हणजे काय आम्ही मूर्ख आहोत? मी असं तर नाही म्हणालो. आता लवकर सांगतो का आम्ही आमची भूक तहान भागवायला काय करायला पाहिजे? तुम्हाला तुमचं खाणं आणि पाणी स्वतःच तयार करून घ्यायला हवं, नाहीतर तुमची जादुई शक्ती कधी कमी येईल. अरे हो, हे तर आम्ही विसरलोच होतो. आता मी माझ्या जादुई शक्तीनं जेवण तयार करेन. पाणी मी तयार करेन आणि फळं मी तयार करेन. आता कसं बोललात? तिघांनी आपल्या जादुई शक्तीनं खायचं प्यायचं जिन्नस तयार केलं. चौघेही पोट भरेस्तोवर जेवले. खाऊन झाल्यानंतर चौघे पुन्हा चालायला लागले. थोड्या अंतरावर जॉनीला काही विखुरलेली हाडं दिसली. थांबा, हे बघा, हे काय असू शकेल? हाडकं विखुरलेली दिसतायत. जोपर्यंत हाडकं जुळत नाहीत तोपर्यंत आपल्याला कळू शकणार नाही की ही कोणत्या जनावराची हाडं आहेत. याचा अर्थ ही हाडकं आपल्याला जोडावी लागतील. हो, हे काम मी माझ्या जादूच्या शक्तीने सहज करू शकेन. बघा, हे एखाद्या प्राण्याचं अस्थिपिंजर दिसतंय, पण हे कुठल्या प्राण्याचं अस्थिपंजर आहे हे काही कळत नाहीये. आपली जादुई शक्ती दाखवण्यासाठी सनी म्हणाला, अरे भावा, टोनीने तर विखुरलेल्या हाडांना जोडून फक्त अस्थिपिंजरच बनवला, परंतु त्यात मांस आणि कातडी टाकून आकार नाही बनवू शकला. हो, मग काय? आता मी माझ्या जादूच्या शक्तीने या सांगाड्याला मांस आणि कातडीने सजवेन. आता बघा माझ्या जादूची कमाल. अरे हा तर सिंह आहे, मेलेला सिंह. बघितलं, माझ्या जादूने मूर्खांना पण अक्कल येते. याने सुद्धा ओळखलं की हा शिवाचा देह आहे. यात इतकं खुश होण्यासारखं काय? तुम्हा दोघांपेक्षा मोठा ज्ञानी तर मी आहे. ते कसं? तुझ्या जादूनं सिंह तर तयार झाला, पण मेलेला सिंह. याचा जीव कुठे आहे? म्हणजे तू याचा जीव ओतणार? हो, मी माझ्या जादुई शक्तीनं याला जिवंत करेन. मग सर जॉन मला गुरुकुलातला सगळ्यात ज्ञानी विद्यार्थी म्हणून घोषित करतील. हे बघ जॉनी, ह्याला जिवंत करण्याआधी सर जॉनने जे सांगितलं होतं ते आठव. ते म्हणाले होते, आपल्या जादुई शक्तीचा प्रयोग विचार करून कर. हो, ते हे पण म्हणाले होते की अशा गोष्टीचा आविष्कार कर ज्याच्यानं कोणाचं तरी भलं होईल. माझ्या जादूनी याला जीवन मिळेल. मला तर खूप भीती वाटते. अशी जादू नको करूस. तू तर आहेसच घाबरट. तू कधीही मोठा जादूगार होऊ शकणार नाहीस.
जादू शिकण्यासाठी जिवंत राहणं गरजेचं आहे. बांगड्या घाल, घाबरट कुठला. तुला मला जे म्हणायचंय ते म्हण, पण तुझं हे दुस्साहस मी कुठेतरी लांब जाऊन बघेन. मग हॅरी आपला जादूचा झाडू घेऊन दूरवर एका झाडामागे जाऊन जॉनीची जादू बघायला लागला. जॉनीनं मेलेल्या सिंहावरती आपल्या जादूच्या शक्तीचा प्रयोग केला. काही क्षणातच सिंह जिवंत झाला आणि क्षणार्धात त्याने तिघांनाही खाल्लं. हॅरी आपला जीव वाचवून जादूच्या झाडूवर बसून गुरुकुलाकडे निघाला.